पण एक इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन आलेली आणि आज आहे आषाढी एकादशी आणि आज उपवास वगैरे स्पेशल, तर त्यामुळे घरात पण मस्त चमचमीत पदार्थ बनत आहे. आणि मी ना आता म्हणजे क्लासवरून आली, मस्त मंदिरात वगैरे जाऊन आली, तुम्ही बघू शकता. तर बघूयात आज काय होणार आहे, असं कंटिन्यू करा. मी आता साबुदाणा वडे बनवते, मी तुला सांगितलं होतं. आणि बघा इथं मस्त चटणी पण रेडी गाईज आपली. आणि इथे पापड वगैरे तळायचे बाकी आहे. इथं साबुदाणा म्हणजे मला तर वडे आवडतात म्हणून मी वडे सांगितले ते मम्मीला, मम्मी वडे बनवती. आणि हे बाकीच्यांना साबुदाण्याची खिचडी. तर इथे बघा मस्त गरमागरम आणि बाहेर आहे ना मस्त पावसाचं वातावरण झालंय, पाऊस येऊन गेलाय जोरात. आणि इथं मस्त आता वडे बनवायचं काम चालू आहे. आणि काम करून इथं हे साबुदाणा भिजत टाकून दिला होता. सगळी ताट रेडी झाले गाईज. आणि आता दुपारचे करेक्ट वाजले 1 वाजून गेलाय. आणि आता डायरेक्ट जेवायला बसते. मस्त वडे वगैरे सगळं एक पसाचं उपवास स्पेशल. आणि आता आज लेट धमाल मस्ती होणार आहे, तर कंटिन्यू करा बघा काय होते गाईज. 6 hours later. नमस्कार. आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेले आणि मी आता उठले, फ्रेश वगैरे झालं गाईज. इथे मस्त ना चहा आणि चिप्स खाते. आणि आता कंप्लीट 6:45 वाजून गेलेले. 7 वाजता ना मंदिरात जायचं आरतीला. मम्मी ते पण जाणार होतं, मला पण आवडायचं म्हटलं आज जाऊन कारण एकादशी निमित्त. तर मग तिथे पण जाईल, तुम्हाला मस्त तिथे पण टिप्स दाखवेल. तर आता कंटिन्यू करा बघेल काय होतं. मी रेडी वगैरे होते मग मंदिरात आलेलो आहे आम्ही फायनली. आणि आता 7 वाजत आलेले आहे. आणि बघा मस्त सगळ्या देवांना भारी सजवलं आहे काय. मस्त मंदिरात आलेलं आणि आता पाया वगैरे पडून घेऊ. मस्त आरती वगैरे झाली आणि आता प्रसादाचं वाटप चालू आहे काही. आरती वगैरे झाली आणि आता घरी चाललो आहे. पण नेमकी ना लाईटच गेलेली आहे गाईस. तर घरी गेल्यावर कंटिन्यू करा. इथे घरी आली वहिनी आरवक करायला बसला होता म्हणून मी पण लगेच त्यांच्याबरोबर आरवक करायला बसली होती गाईस. तर कंटिन्यू. आता रात्रीचं नियोजन मस्त धिरडे बनवतात ते. आणि आता ते समजा जेवायला बसले, त्यांच्या बाकी आहे. तर मग मी बघा डायरेक्ट वाट्यावर बसली आहे. तो इथे सगळे जेवायला बसले. आणि ना तुम्हाला एक दाखवते, हे बघा तुळजा. हे बघ ए तुळजा दाखव. बघा गाईस तुळजा पण आपल्याला तुळजाचं पण दर्शन झालेलं. आलं चक्कर मारायला आणि रात्रीचे 10 वाजले. आणि रस्ता तर बघा पूर्ण सुनसान आहे गाईस. इथं पूर्ण सुनसान असं सगळे दुकाने बिकाने सगळे बंद झाले. आणि आता इथं आम्ही भटकंती करतोय. अल्लाची लेवल का बंद आता जाणार आहे. सो कंटेंट काय बघा काय. तर नमस्कार. आणि आता वेळ आलेली आहे ब्लॉग एंड करायची. तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. आजच नवीन ब्लॉग आता घेऊन येणार आहे. सगळी मजा मस्ती धमाल सगळंच मस्त होणार आहे. आणि कमेंट देखील करायला